मनावर नियंत्रण करू शकतो का? आपल्या मनाला विचारा. काय एखादी गोष्ट जर ठरवली डोळ्याने नाही पाहिजे, डोळे बंद करू शकतो. मनाचं काय? मन जाऊन येतंय. एखादी जर गोष्ट आपण ठरवली नाही खायची, जिभेवर जर नियंत्रण करू शकत नाही, मनावर नियंत्रण करू शकतो का? पलीकडे सांगू त्याच्या, जी इंद्रिय दिसतात आम्ही ताब्यात ठेवू शकतो. नाही न्यायचे हात तिकडे, नाही न्यायचे पाय तिकडे, नाही पाहायचं ते, नाही ऐकायचं ते, नाही बोलायचं ते. जी इंद्रिय आम्ही ताब्यात ठेवू शकतो, ज्या इंद्रियांवर आम्ही नियंत्रण करू शकतो, त्या इंद्रियांवर जर नियंत्रण करता येत नसेल, ती इंद्रिय जर आम्हाला ताब्यात ठेवता येत नसेल, मन ताब्यात राहील का? अरे स्वतःच्या मनाला विचारा ना. आपण एकांतात बसा, जर माझं मन ताब्यात नाही, माझी जीभ जर ताब्यात नाही, माझी इंद्रिय जर ताब्यात नाही, तर मी परमार्थ करतोय का जे करतोय तो भ्रम? बघा आपलं मन काय उत्तर देतंय ते. आपलं मन काय उत्तर देतंय ते बघा. पहा ना. कुठल्याही शास्त्राचा अभ्यास करा, पुराणाचा अभ्यास करा, कोणत्याही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा, कोणत्याही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा. सत्व गुणे भगवत भक्ती सांगितलेले, रजोगुणे नाही, तमगुणे नाही. रजोगुणाने भगवत भक्ती घडणार नाही, तमोगुणाने भगवत भक्ती घडणार नाही. सत्वगुणे. आम्ही काय खातोय ना, त्याच्यावर सुद्धा आमचे विचार अवलंबून आहेत. आमचे विचार अवलंबून. शेतावरून काम करून आला, दुपारच्या वेळेला आवाज दिला, ऐकलंस का? स्वयंपाक झालाय? हो म्हणे झालंय, करून ठेवलं, मी तुमची वाट पाहत होते जेवायला. काय केलंय? म्हणे काय केलंय काय, आता घरामध्ये बटाटीच होती, बटाट्यांची भाजी केली. काय? अहो म्हणे दुसरं काही घरामध्ये नव्हतं म्हणून बटाट्यांचीच भाजी केली. लागला धुसफूस करायला सुरुवात केली. ती बटाटीच बरी भेटत्या तुला, हे झाला ते झाला, ते काय जेवण जाते का, ते काय माणूस काय अख्खा दिवस काम करते शेतावर ना, ते काय बरंच काय काय असतंय. आता तेवढं मला काय बोलता येत नाही. पुढच्या गालेल्या जागा तुम्ही भरा, काय काय बोलला असेल तो, बरं का माऊली. त्याच्यात अजून त्या बाईने 2-4 शब्द वापरले. अहो असू द्या ना, आता आजचा दिवस खा, हेच आता केलंय, बनवलंय, ते का फेकून द्यायचंय का, घरामध्ये दुसरं काही नव्हतं. आणि मग शब्द आला, खायचं तर आणून द्यायचं ना. थोडासा शब्द वरचढ आल्याबरोबर बोलतो, तुझा संसार, तुझा घर, तुझी पोराबाला ना, तू काय बरं गेला ना, चप्पल घातली गेला तो. तिला माहिती आहे, आधी पण 4-5 वेळा गेला होता, त्यामुळे विशेष करून काही टेन्शन नाही. पण ठीक आहे, गेला. बरं गेला तर गेला, तो रागाच्या भरामध्ये एवढा लांब गेला, त्याची मालकी सोडून अभयारण्यात गेला, अरण्यामध्ये जंगलामध्ये गेला निघून. आणि हीच वेळ तुम्हाला सांगतो, उन्हात आणाची वेळ. एक असा मस्त की हिरवागार पानांनी भरलेला झाड बघितला आणि त्या झाडाखाली बसल्या बरोबर एवढा चालत गेलेला, तो जागा राहील का थकलेला माणूस? काय तिथे झोपला गेला. आणि त्याला झोपलेला बघितल्यानंतर एक लाकूड तोड्या त्याच रस्त्यातून येत होता. त्याने विचार केला, दुपारची वेळ आहे, हा माणूस हा वाट सुरू कुठेतरी निघालेला आहे, या ठिकाणी झोपलेला आहे, कदाचित जेवण करून झोपलाय की भुकेला झोपलाय, कोणाला माहिती आहे. आता मी तर म्हणे घरी जाणार आहे, घरी मस्त की जेवणार आहे. मग त्याच्याकडे असलेली भाजी भाकरी त्याने त्याच्या उशाला ठेवली. बरं का माऊली, असा योगायोग कधीतरी येतो. चांगली माणसं असतात, चांगल्या विचाराची माणसं असतात. आणि तो होता लाकूड तोड्या, पण ह्या विचाराने चांगला होता. त्यामुळे त्याने मग काय केलं, ते त्याच्या जवळची भाजी भाकरी म्हणे उठला तर बिचारा खाईल तरी, उशाला ठेवली आणि तो लाकूड तोड्या निघून गेला. ह्या झोपलेला याला काही माहितीच नाही. पण ऐका, त्याच रस्त्यातून 2 चोर लोक चालली होती. त्याच रस्त्यातून
ते चोर जे होते ना ते भुकेलेले होते, ते काहीतरी खायला शोधत होते आणि तेवढ्या त्या झोपलेल्या माणसाकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्याच्याकडे लक्ष जाता जाता त्याच्या उशाला लक्ष गेल्यानंतर त्याला काहीतरी बांधलेलं दिसलं. बांधलेलं दिसल्याबरोबर 1 मिनिट थांबले, खोलून पाहतात तर भाजी भाकरी आहे. पण तेवढ्यात त्या चोरांनी विचार केला. असं म्हणतात चोराच्या मनात काय पाठ आहे ना, मन आपली. चोराच्या मनात चालणं नाही. आता चोर असते त्यांच्या मनामध्ये तोच विषय येणार ना. जसा चष्मा लावला असेल तसाच जग दिसेल ना. काळा लावला असेल तर सफेद जग दिसेल का? पिवळा लावला असेल तर लाल जग दिसेल का आपल्याला? तसे जशी दृष्टी असेल आपली तसंच जग दिसेल ना आपल्याला. आता चोरच ते, त्यांना वाटलं हे थांब जरा, लगेच खायला सुरुवात करू नको, यांनी जर काही याच्यात टाकलं असेल तर मरून जाऊ ना आपण. मग पहिले याला उठवलं, जागा झाला तो. भाकरी भाजी समोर बघितली, त्याला वाटलं त्यांनी आणली की काय, चोरांनी जे कोणी होते ते. त्यांनी याला विचारलं कोणाचं आहे? शपथ माझं नाही बोलतो. मग त्यांची खात्री झाली 100% याच्यात काहीतरी टाकलं याने. माझं नाही म्हणतोय, खायला लागेल नाही खाणार, खायला लागेल नाही खाणार. धरून बांधून त्याला अर्धी भाकरी खाऊला लावली. भाजी होती बटाट्याची. विषय काय होता आपला? काय टाकून आला होता तो? काय टाकून आला होता तो? कशावर राग काढून आला होता तो? शांतपणे घरात बसून खायचं होतं, ते नाही खाता आलं. इथं दमदाटी करून खायला लावलं. अर्धी भाकर बटाट्याची भाजी खाल्ली आणि तशीच चप्पल घालून घरी आला. घरी आल्यानंतर बायकोला बोलला, तू बरोबर बोलली होती का आपल्या नशिबात आज बटाटा भाकरीच आहे म्हणून. म्हणे का हो? अरे म्हणे इथे मस्त की आराम मध्ये बसून खाल्लं असतं. जिथे गेलो तिथे चोरांनी धरून बांधून मारून मुटकून मला अर्धी भाकर खायला लावली. भाजी काय होती? होतं बटाटा. मौली, जे आहे ते स्वीकारा. जैसी स्थिती आहे तैशा परिराहे, कौतुक तो पाहे संचिताचे. बरं का? कौतुक तो पाहे संचिताचे. जसं देव आम्हाला ठेवतात ना तसं राहता आलं पाहिजे. राहता आलं पाहिजे. ठेविले अनंते तैसीची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आपल्याला काय पाहिजे हे जे आपल्याला कळत नाही ते देवाला कळतंय. आपण कधीतरी दुसऱ्या दिवसाचं नियोजन करतोय की नाही, उद्या मला अमुक अमुक काम करायचंय, तसंच होतंय का? तेच काम होतंय का? नाही होत. काही ना काही अडी अडचणी निर्माण होतात, काही ना काही दुसरंच काम येऊन ठेवतंय. आपल्या नियोजनाप्रमाणेच आपल्याला आयुष्य जगता येईल असं नाही. म्हणून देवावर भार टाका. देव जसा ठेवेल तसं राहता आलं पाहिजे. कसं होतंय माहितीये का? आपण नियोजन केल्यानंतर आपल्या नियोजनाप्रमाणे जर आपल्याला राहता नाही आलं तर मग माणूस नाराज होतो. बरोबर आहे की नाही? आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्या मनाप्रमाणे जर आपल्याला राहता नाही आलं तर आपण नाराज होतो. मग आपल्या मनाप्रमाणे राहण्यापेक्षा देव जसा ठेवेल, भगवंत जसा ठेवेल तसं राहता आलं पाहिजे ना. तसं राहता आलं पाहिजे. ज्याला तसं राहता आलं तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी झाला. यशस्वी झाला. गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये. सुखात ज्याप्रमाणे आम्ही असतो ना त्याप्रमाणे आम्हाला दुःखातही राहता आलं पाहिजे. आणि दुःखात ज्याप्रमाणे आम्ही देवाचं नामस्मरण करतोय त्याप्रमाणे आम्हाला सुखातही देवाचं नामस्मरण करता आलं पाहिजे. काय आमचं उलटे हो. कबीर महाराज काय म्हणतायत? दुख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोई. जो सुख में स्मरण करे दुःख काय का होय. दुःखामध्ये सगळ्यांनाच देव आठवतो ना. जरा आमचं शरीर चांगलं असलं ना, धडधाकट असलं ना, तर मग बहिणीकडे जाऊ का, नंदेकडे जाऊ का, भावांकडे जाऊ का, मुलीकडे जाऊ का, कुठे कुठे फिरू असं होतंय काय. आणि जरा काही डोकं विपो दुखायला लागलं, पाय बी दुखायला लागलं
तर मग मात्र सतत त्या डोक्याकडे बघायचं, त्या पायांकडे बघायचं ना देवाचं नामस्मरण करायचं, नाही का? राम राम, नाही का? राम कृष्ण हरी, हरी हरी, देवा पांडुरंगा, नारायणा विठ्ठला, हरे श्रीरामा, हे गोपाळ कृष्णा. किती किती देव आठवतात, मग किती देव आठवतात माणसाला. घरामध्ये जोपर्यंत आमच्या मनासारखं होतंय ना, तोपर्यंत आम्हाला दिवा सुद्धा लावायला आठवण करून द्यावी लागते. आमच्या घरात जर सुख ओसंडून वाहत असेल तर खरंय की खोट आहे, दिवा लावायला सुद्धा आठवण करून द्यावी लागते. पण आमच्या घरात जर जराशे खटके उडले ना, भांड्याला भांडी लागली ना, की मग मात्र सतत सतत लक्ष आमच्या देवाकडे असतंय, सतत लक्ष देवाकडे असतो. मग कधीतरी आम्ही दिवा सुद्धा विझू देत नाही, दिवा सुद्धा विझू देत. दुख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय. जर सुखातही आम्ही देवाचं नामस्मरण केलं, दुःख काय का होय. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि अधिदैविक तिन्ही तापांपैकी एक ताप माणसाला असतोच असतो. पण ज्या वेळेला आम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये रममाण झालेलो असू ना, त्या वेळेला तो ताप कधी येऊन जाईल त्याची झळ सुद्धा आम्हाला लागणार नाही, पोचणार नाही. कारण तो ताप जेव्हा आलेला असेल ना, तेव्हा आम्ही भगवंताचं नामस्मरण करत असू, तेव्हा आम्ही देवाचं नामस्मरण करत असू. संतांनी ताप मागून घेतलं, दुःख मागून घेतलं का? भगवंता, जेणेकरून तुमचं स्मरण आम्हाला अखंड राहिलं पाहिजे. देवा, तुमची आठवण आम्हाला अखंड राहिली पाहिजे, म्हणून दुःख द्या. इथे बसलेल्यांपैकी दुःख कोणाला हवं आहे का? इथे बसलेल्यांपैकी कोणी देवाकडे दुःखासाठी प्रार्थना करते का, दुःख मिळावं म्हणून? नाही ना. काही गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये सहज घडल्या जातात, सहज त्या आम्हाला प्राप्त होत असतात, बरं का? इथे बसलेल्यांपैकी कोणाला म्हातारं व्हावंसं वाटतंय?